हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आता वाजले आहे संध्याकाळचे 6:15 आणि इथं माझं चाललं आहे चहा बनवायचं काम. चहा बनवायचं आहे, तर कोथिंबीर निवडायची. ती त्या दिवशी माझ्या सासूबाई आल्या त्या, त्यांनी आणली होती, पण ती निवडायची माझ्या लक्षातच नाही राहिली, ती सगळी पिवळी पडली. तर म्हणलं चला आहे थोडी हिरवी, तर ते हिरवी हिरवी काढावं निवडावं म्हणलं. तर प्रिशा पण आता स्कूलमधून आलेली आहे, तिच्यासाठी चहा दूध बनवायचं आहे चाललं आहे. तर आज आहे गटार अमावस्या. गटार अमावस्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला तर माहिती, गटार अमावस्याला काय चिकन मटन जे खातात ते. तर चला, आम्ही पण सकाळीच बनवलं होतं चिकन. काकांनी चिकन आणलं होतं, ते बनवलं. तर पहा कसं, म्हणजे थोडंसं क्लिप घेतलेली मी भाजीची बनवलेलं, ते पण दाखवते. तर चला, आता अगोदरानं चहा पिऊन घेतो, नंतर भेटू. तोपर्यंत बाय बाय. तर बघा, मग माझं चहा बी सगळं पिऊन वगैरे झाल्यानंतर मी प्रिशाचा अभ्यास घेतला. तर म्हटलं चला, आता खाणारे तर खाते चिकन मटन, पण आपण नाही खात, मग आपल्यासाठी स्पेशल काहीतरी बनव. तर म्हटलं चला, आपल्यासाठी स्पेशल अशी खिचडी बनव, मसाले भात आपण जे म्हणतो तो. तर म्हणलं चला, आता मसाले भात तर मी बनवतेच, आणि म्हणलं त्याचबरोबर तुम्हालाही दाखवते मी कशा पद्धतीने बनवते, कसं नाही. तुम्ही कसं बनवता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी इथं साहित्य घेतलं आहे. मसाले भातात मी काय काय टाकते ते जसं माझ्याकडं असं तसं मी करत असते. असं काही नाही की हे टाकायचं ते टाकायचं, असं काही नाही. जे आपल्याकडं आहे उपलब्ध तेच मी टाकते. तर चला, आता आपण मसाले भात बनवून घेऊ. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलं आहे ते. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, त्याचबरोबर मी बटाटे, टोमॅटो, हे आलं, लसूण आणि खोबरं होतं, पण माझ्याकडं नारळ पण होता, मग मी नारळ घातला, ओला नारळ, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, ती ही काय म्हणतात मिरची, आणि इकडं मी कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे. तर सगळं असं कट करून घेतलं, आणि इकडं तांदूळ धुवून घेतलेला आहे मस्त असा, आणि कुकर ठेवला आहे मी गॅसवरती. तर म्हणलं चला, आता कसं बनवते कसं नाही हे तुमच्याशी शेअर करावं. आणि तर चला, आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, कारण भाताला फोडणी देण्यासाठी. मग चला म्हणलं, व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी थोडंसं स्पीड वाढलेलं होतं. तर नंतर तेल वगैरे टाकलं, मग नंतर तेल गरम होऊन द्यावं म्हणलं, कारण की जिरी वगैरे सगळं कढीपत्ता आहे ना, तेल गरम झालं तर चांगलं असं तडतडल्या जातं आणि फोडणी चांगल्या प्रकारे बसली जाते. तर मग नंतर मग त्याला जिरे टाकून घेतले. तेल गरम झालं, खूप गरम झालं, जिरे टाकले, नंतर कढीपत्ता टाकला आणि चांगलं छान असं तडतडू घेतलं. आणि माझ्याकडं ना तेजपत्ता पण होता, मग तेजपत्ता वगैरे मी टाकलं, हिरवी मिरची असं टाकलं. आणि असं एवढं फास्ट दिसत असं, कारण मी व्हिडिओचं स्पीड वाढलेलं आहे. कांदा वगैरे टाकला, तर बघा खूप छान असं स्मेल होता. आणि जेवढं आपण अद्रक वगैरे टाकतो ना, तर छान स्मेल येतो. तर बघा, सगळं टाकून घेतलं साहित्य, टोमॅटो, बटाटा वगैरे सगळं टाकून घेतलं. आणि जे मला काय मसाले टाकायचे होते ते पण मी टाकले. घरगुती मसाला, गरम मसाला, परत धना पावडर, ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या. मग म्हणलं चला, छान असं सगळं मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकले. तांदूळ मी अगोदरच चाळून ते करून व्यवस्थित खडे पिढे बघून, शक्यतो तर खडे नाहीत निघत विकतच्या तांदूळामध्ये, पण ते चाळीत असते, कारण आळीबिळी होऊ शकते. आणि स्वच्छ पाण्याने धुवून ठेवले होते एका साईडला. तर म्हणलं चला, आता सगळे तांदूळ टाकून घेतले. मला आता चला, छान असं मिक्स करून घेऊ आपण त्याला. अजून त्याच्यात मीठ, कोथिंबीर वगैरे मी, कारण कोथिंबीर मी नाही टाकत त्याच्यात, वरूनच टाकत असते मी कोथिंबीर, त्याच्यामुळे मग कोथिंबीर नाही टाकली मी. तर बघा, किती छान असं इतकं वास येत होता ना, लय छान वास येत होता. आणि खिचडी भात मला खरंच खूप लय आवडतो बरं का, कोणाकोणाला आवडतो. तर बघा, माझ्या आजची खिचडी भाताची रेसिपी कशी वाटली कशी नाही ते पण मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर बघा, अशा छान असा
मसाले भात आपल्या फोडणी देऊन झालेली आहे. तर बघा, मूठभर खिचडीसाठी किती पसारा झाला आहे माझ्याकडून. तर बघा बाई. तर बघा, इकडं लावली मस्त असं खिचडी भात. तर चला आता आपण खिचडी भात झाल्याच्या नंतर बघू कसा होतोय कसा नाही. तोपर्यंत बाय बाय. तर पहा, आपला खिचडी भात रेडी झालेला आहे. आणि खिचडी भातासोबत मी तर लोणचं पण घेतलं, कारण खिचडी भातासोबत लोणचं एक नंबर लागतं. तुम्ही पण ट्राय करा, खाऊन बघा. असं जर कुणाला आवडत नसेल तर चला, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.